पहिला सोनोग्राफी स्कॅन झाला, बाळाचे ठोके ऐकले आणि खूपच स्पेशल फील व्हायला लागलं. स्वतःपेक्षा जास्त त्या छोट्याशा बाळाची काळजी वाटायला लागली. माझ्या सगळ्या डॉक्टर व्हिजिट, सोनोग्राफी रिपोर्ट सगळ्या ठिकाणी माझा नवरा माझ्या बरोबर असायचा, पण तो पहिला स्कॅन आणि त्याची फिलिंग मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि त्याने ना गर्भसंस्काराचं बालाजी तांबे यांचं पुस्तक आणलं होतं आणि फर्स्ट ट्रायमेस्टर मध्येच त्याने ते कम्प्लीट वाचून काढलं. त्यातली माहिती खरंच खूप छान आहे. काही गोष्टी मला नव्याने माहित पडल्या होत्या, पण त्यात जे आयुर्वेदिक उपाय दिलेले होते ते मी डॉक्टरांकडे कन्फर्म करायची, पण आपण ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेत असल्यामुळे डॉक्टर त्याला सहसा मान्यता द्यायची नाही किंवा ते म्हणायचे की याची फारशी आवश्यकता नाही. पण ते सोडून गर्भसंस्काराविषयी जे काही लिहिलेलं ते सगळं मी फॉलो केलं. जसं त्यामध्ये लिहिलेलं की तुम्ही वेद पठन केलं पाहिजे, काहीतरी चांगली गाणी ऐकली पाहिजे, अभंग ऐकले पाहिजे, काही बोधकथा तुम्ही ऐकू शकता, वाद्य ऐकू शकता. अभंग किंवा गाणी हे तर रुटीन मध्ये आपण ऐकतच असतो, पण त्याचबरोबर मी श्यामची आई म्हणून एक ऑडिओ बुक होती ती रोज ऐकायचे. साने गुरुजी आणि त्यांच्या आईच्या खूप सुंदर गोष्टी त्यामध्ये होत्या. बाळावर कसे संस्कार करावे ह्यासाठी ते खूप सुंदर उदाहरण आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या वेळी नक्की ऐकून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.